नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे लसीकरण का करावे, लसीकरणाचे फायदे काय आणि लसीकरण करतेवेळी घ्यायची काळजी. मित्रांनो, लसीकरण का करावे? लसीकरण जर आपण आजार येण्यापूर्वी जर केले तर त्या आजाराविरुद्ध लढण्याच्या अँटीबॉडीज आधीच मेंढीच्या शरीरात तयार होतात. त्यामुळं मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू कमीत कमी होते आणि उपचाराचाही चांगला प्रभाव पडतो लसीकरण जर आपण आधी केलं. त्याचबरोबर लसीकरण घ्यायच्या वेळेस आपण काळजी कोणती घ्यायची? मित्रांनो, लसीकरण करताना आपण निरल सिरिंज हे नेहमी नवीनच वापरले पाहिजे. त्याचबरोबर लसीचे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपण मेंटेन ठेवले पाहिजे. मित्रांनो, आपला तिसरा मुद्दा आहे की लसीकरणाचे फायदे. मित्रांनो, लसीकरण वेळेवर आपण केल्याने PPR, FMD, ET, HS, BQ ह्यासारख्या गंभीर आजारांपासून आपल्या शेळ्या मेंढ्या सुरक्षित राहतात. आणि त्या जर आजाराचा प्रादुर्भाव जरी झाला तर आपल्या फार्मवरील प्राण्यांची मृत्यू कमी होते, कारण त्या आजाराचे अँटीबॉडीज आधीच आपल्या शेळ्या मेंढीच्या शरीरात तयार झाल्या असतात. आपली मृत्यू कमी झाल्याने आपली पिल्लांची संख्या वाढते. पिल्लांची संख्या वाढल्याने आपल्या नफ्यामध्ये फायदा होतो. त्याचबरोबर ज्या आपल्या फार्मवरील शेळ्या मेंढ्या यांच्या तब्येती व्यवस्थित राहतात. या कारणामुळे आपला शेडवर, प्राण्यांवर, उपचारावर, आजारावर खर्च होतो, तो खर्च कमी होतो आणि आपल्या नफ्यामध्ये वाढ होते. धन्यवाद.